स्वतः बदलाल तर आयुष्य बदलेल, एक हृदयस्पर्शी कथा. कधी कधी असं वाटतं का की आपण सगळ्यांसाठी जगतोय, पण स्वतःसाठी जगायचं राहून गेलं. कधी आरशात पाहून स्वतःलाच प्रश्न विचारलात का, मी शेवटचं कधी मनापासून हसले होते. आपण आयुष्याला दोष देतो, परिस्थितीला दोष देतो, नशिबाला दोष देतो. पण एकदा तरी थांबून स्वतःला विचारतो का की बदलाची सुरुवात माझ्यापासून होऊ शकते का. आजची ही कथा आहे त्या प्रत्येक स्त्रीसाठी जी बाहेरून मजबूत दिसते पण आतून मात्र थकलेली असते. त्या प्रत्येक आईसाठी जिने स्वतःची स्वप्न मुलांसाठी बाजूला ठेवली. त्या प्रत्येक गृहिणीसाठी जिला वाटतं माझ्यासाठी वेळ कधी येणार. आज आपण पाहणार आहोत एक साधी स्त्री जिने आयुष्य बदलण्यासाठी परिस्थिती बदलली नाही, तिने बदलली स्वतःची विचारसरणी. आणि जेव्हा स्त्री स्वतःला बदलायचा निर्णय घेते तेव्हा तिचं आयुष्यच नाही तर संपूर्ण घर बदलतं. कारण स्वतः बदलाल तर आपलं संपूर्ण आयुष्य बदलेल. चला तर मग आजच्या आपल्या या स्टोरीला सुरुवात करूया. गावातल्या एका छोट्याशा घरात सुमन राहायची. वय साधारण 40च्या आसपास असेल. 2 मुलं, संसार, जबाबदाऱ्या आणि सततचा ताण. सुमन एकेकाळी खूप स्वप्न पाहणारी मुलगी होती. कॉलेजमध्ये असताना तिला शिक्षक व्हायचं होतं, मोठं काहीतरी करायचं होतं. पण लग्न, संसार, परिस्थिती आणि स्वप्न हळूहळू मात्र कपाटात बंद झाली. दररोज सकाळी उठायचं, स्वयंपाक करायचा, मुलांची शाळा, नवऱ्याच्या ऑफिसची तयारी. दिवस कधी सुरू व्हायचा आणि कधी संपायचा हे तिलाही कळायचं नाही. पण एक गोष्ट मात्र रोज वाढत होती, ती म्हणजे तिच्या मनातली नाराजी. माझ्या आयुष्यात काहीच बदलत नाही, माझ्यासाठी वेळच नाही, मी नशिबानेच अशी आहे का, असे विचार तिच्या मनात सतत घोळत असायचे. एके दिवशी तिचा मुलगा म्हणाला, आई, तू नेहमी एवढी चिडचिड का करतेस. तो साधा प्रश्न होता, पण सुमनच्या मनाला मात्र खोलवर लागला. त्या रात्री तिला झोप लागली नाही. ती स्वतःलाच प्रश्न विचारू लागली, खरंच माझं आयुष्य एवढं वाईट आहे का, की मीच नकारात्मक झाले आहे. मग दुसऱ्या दिवशी सकाळी आरशासमोर उभी राहून तिने स्वतःकडे नीट पाहिलं. डोळ्याखाली काळी वर्तुळे, चेहऱ्यावर थकवा, पण आत कुठेतरी अजूनही तीच स्वप्न पाहणारी मुलगी होती. त्या क्षणी तिने एक मोठा निर्णय घेतला. मी आधी स्वतःला बदलेल. मोठा बदल नाही, पण छोट्या गोष्टीपासून सुरुवात मात्र नक्की करेल. पहिला बदल. सकाळी अर्धा तास स्वतःसाठी ती लवकर उठू लागली. अंगणात बसून शांतपणे चहा प्यायची, पक्ष्यांचा आवाज ऐकायची. दुसरा बदल. तक्रार कमी आणि कृतज्ञता जास्त. मग तिने डायरी लिहायला सुरुवात केली. रोज 3 गोष्टी ती लिहायची. आज मी कशाबद्दल आभारी आहे. सुरुवातीला अवघड वाटलं, पण काही दिवसांनी तिला जाणवलं की तिचं मन हलकं होतंय. तिसरा बदल. आरोग्याची काळजी. ती रोज 20 मिनिटं चालायला जाऊ लागली. सुरुवातीला दम लागायचा, पण हळूहळू मात्र ऊर्जा वाढू लागली. चौथा बदल. स्वतःची स्वप्न पुन्हा उघडणं. तिने ऑनलाईन कोर्स शोधला. शिक्षक होण्याचं स्वप्न पूर्ण नाही झालं तरी ती मुलांना घरी शिकवू शकते असा विचार तिच्या मनात आला. घरच्यांना सुरुवातीला आश्चर्य वाटलं, आता या वयात काय नवीन, कशाला एवढी धडपड करायची. पण यावेळी सुमन मात्र थांबली नाही. त्याचं कारण तिला समजलं होतं. लोक बदलत नाही म्हणून आपलं आयुष्य बदलत नाही, आपण बदललो की आयुष्य आपोआपच बदलतं. काही महिन्यातच तिच्या चेहऱ्यावरचं हास्य परत आलं. ती कमी चिडचिड करू लागली, मुलांशी जास्त प्रेमाने बोलू लागली. सगळ्यात मोठा बदल काय झाला माहितीये. परिस्थिती तीच होती, घरही तेच होतं, जबाबदाऱ्या सुद्धा त्याच होत्या, पण तिचा दृष्टिकोन मात्र बदलला होता. एके दिवशी तिचा नवरा म्हणाला, तू अलीकडे खूप आनंदी दिसतेस, काय बदललंय. सुमन म्हणाली, मित्रांनो, आपल्याही आयुष्यात अनेकदा असंच होतं. आपण परिस्थितीला दोष देतो, लोकांना दोष देतो आणि आपल्या नशिबाला देखील दोष देतो.
पण आपण स्वतःकडे कधी पाहतो का? आपण आपल्या विचारांकडे, सवयीकडे, वृत्तीकडे लक्ष देतो का? जीवनात मोठे चमत्कार घडत नाही, छोट्या छोट्या सवयी मोठा बदल घडवतात. जर आपण रोज 1% बदल जरी केला तर वर्षभरात आपण पूर्णपणे वेगळे होऊ शकतो. सुमनची कथा इथेच संपत नाही. एका वर्षानंतर तिच्याकडे 15 मुलं शिकायला येऊ लागली. ती मुलांना फक्त अभ्यासच शिकवत नव्हती, ती त्यांना आत्मविश्वास देखील शिकवत होती. कारण तिने स्वतःचा आत्मविश्वास परत मिळवला होता. तिला आता समजलं होतं, बदल बाहेर शोधायचा नसतो, तो आत सुरू करायचा असतो. मित्रांनो, तुम्हीही कदाचित अशाच टप्प्यावर असाल, थकलेले, नाराज, निराश. पण लक्षात ठेवा, तुम्ही अपूर्ण नाही, तुम्ही थांबलेले आहात. आज स्वतःला एक छोटा प्रश्न विचारा, मी काय बदलू शकते? राग कमी करू शकता, तक्रार कमी करू शकता, आरोग्याची काळजी घेऊ शकता आणि नवीन काहीतरी शिकू शकता. बदल एकदम मोठा असण्याची गरज नाही. सुरुवात करा एका सकारात्मक विचाराने, एका चांगल्या सवयीने आणि एका धाडसी निर्णयाने. जीवनातले वादळ थांबणार नाही, पण आपण मजबूत झालो तर वादळ आपल्याला तोडू शकत नाही. स्वतः बदलाल तर तुमचं आयुष्य बदलणारच. तुमच्या घरचं वातावरण बदलेल, तुमच्या मुलांवर परिणाम होईल, तुमच्या नात्यामध्ये गोडवा येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकाल. आजपासून तक्रार नाही, आजपासून सबब नाही, आजपासून तुलना नाही, आजपासून एकच निर्णय, मी स्वतःला सुधारत राहीन. कारण शेवटी यश नशिबावर अवलंबून नसतं, ते आपल्या सवयींवर अवलंबून असतं. आनंद परिस्थितीवर अवलंबून असतो, तो आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून असतो आणि आयुष्य ते बदलत नाही. आपण बदललो किती सुंदर बनतं. मित्रांनो, जर ही कथा तुम्हाला कुठेतरी भिडली असेल तर आजच स्वतःसाठी एक छोटा बदल करा. कारण तुमचं आयुष्य तुमच्या निर्णयाची वाट पाहत आहे. जर तुम्हाला आजची ही स्टोरी आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की एक लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा मनापासून आभार. धन्यवाद.